ऐक तर जरा. अगं आम्ही तुझ्या भल्यासाठीच बोलतोय ना. माझं भलं बुरं मला कळतं. अगं आपल्या आजा बरोबरच असतोय, म्हणजे आजाचं रूममेटच आहे आणि पुण्याजवळच आहे पोरग. घरचं सगळं चांगलं आहे अगं. ते काही का असं ना, उद्या कोणी पण समोर येऊन उभं राहिलं ना तरी मी लग्न करणार नाही म्हणजे नाही. अगं जेडे नको हात धरूस असा. अगं आता एवढे झाले तेवढे तमाशे नाही का तुम्हाला पुरे, का अजून काहीतरी परत? अगं एकदा झालं म्हणून काय सारखं थोडीच होत असते. मग काय आता कधीच लग्न करणार नाही म्हणतीस का? होय, नाही करणार मी कधीच लग्न. अगं लाखात एक स्थळ आहे, असं स्थळ सांगून येत नाही चेडे. मी लग्न करणार नाही म्हणजे नाही. मला परत विचारू पण नका. देवा इथला कसं या पोरगीच व्हायचं काय माहित. पोरीने चांगलंच मनाला लावून घेतलंय. काय नाही, शेफारली नसती दुसरं काय तवा. आपण काय बोलत नाही ना तिला, म्हणून जरा जास्तच करायला लागली. अहो लग्नाला असं कसं नाही म्हणती ती. एवढं चांगलं पोरग परत मिळणार आहे का आपल्याला? थांबा जरा, मी बोलते तिच्या बरोबर. तुम्ही येऊ नका आत. जयडे. मम्मी मला नाही बोलायचं तुझ्या संग आता. बोलायचं नाही म्हण. आम्ही काय बोलत नाही तर लेच चाललंय ग तुझं. हे बघ, मी लग्न करणार नाही म्हणजे नाही. तो निर्णय तुझ्या एकटीचा नाही. मग कुणाचा आहे? तुला करायचं लग्न? जा तू कर. जेडे फोबाड पडून बघ असलं काय बोललीस तर. बोलणार मी. त्या शित्तीचा काय संबंध ग माझ्यासाठी स्थळ बघण्याचा? तिला म्हणून मजा करायला गेली ना तेवढंच कर. उगाच माझ्या मध्ये मध्ये पडण्याचा संबंध नाही येत. अगं तिचा काय संबंध? तिला कोणी विचारतंय तवा? मग काय तर तिने सांगले ना ही स्थळ. हे बघ, त्या स्थळाला तर मी बी नाहीच म्हणणार आहे, पण म्हणून काय तू बी लग्न करणार नाहीस का? आणि मला करायचंच नसलं तर? तू कशी करत नाहीस ना ती मी बघते. अगं पण काय जबरदस्ती आहे का? हा, अशी येडेवाणी करायला लागलीस म्हटल्यावर जबरदस्ती नाही करायची तर काय करायचं? अरे पण तुम्ही काय एवढं मागं लागलात माझ्या? मग काय राहतेस आता अशीच? हे बघ, उद्या कोण बघणार आहे तुझं? तुझा बाप तर काही विचारतच नाही तुला. आणि मी गेल्यावर काय करणार आहेस मग? ते मी माझं बघून घेईन, करीन काहीतरी. होय, करशील की. हे बघ, हे आता असं म्हणणं लय सोपं आहे, पण आपलं असं एक माणूस असावं, मग ती कसं का असाना. अगं पण मम्मी. आता पण बिन काय नाही, मी म्हणल त्याच पोराशी लग्न करायचं. मला तो पोरगा पसंतच नसेल तर? होय काय? आता जी फळं भोगतोय ना ती तुझ्या पसंतीचीच फळं भोगतोय. काय माझ्या? नाहीतर मग कुणाच्या? त्या अजिंक्याला जीव लावलास आणि बसलीस घरात. त्याने टुंकून तरी विचारलंय का ग तुला? अगं मम्मी, तुम्हीच तर लहानपणापासून माझ्या मनात अजिंक्य बद्दल भरवलं ना. आणि तुम्हाला जर एवढंच वाटत होतं ना तर आता ही जी जबरदस्ती मला करताय तेव्हा त्यांना केली असती ना तर ही वेळच आली नसती. अगं मी कोण जबरदस्ती करणार त्यांना? गप्पस. अगं तुझ्या आणि पप्पांच्या शब्दाबाहेर तरी आहेत का ते? पण कसं आहे ना, मी दोघांनी कधी माझा विचारच केला नाही. अगं तसा विषय नाही जेडे. तोच विषय आहे. कसं आहे ना, तुमचं भांड उघडं पडते म्हणून विषय बदलू नको. माझ्या लग्नाबद्दलच बोलती मी. हे बघ, आता ते सगळं काढून काय उपयोग आहे का? पण झालं ती बी बरंच झालं म्हणायचं. निदान त्यांचा स्वभाव तरी कळला. आपलं कोण परक कोण हे तरी समजलं. वय मग मी कोण आहे ग तुझी? अगं माझी पोटची पोरगी आहेस तू. असं विचारावं तरी कसं वाटलं ग तुला? हाय नव. मग का काय एवढी जड झाली का मी? काय एवढी घाई करते माझ्या लग्नाची? अगं तुझ्यासाठीच झाली. वेळ गेली की मग बस बोंबलत.
एक तर आतापासूनच विदुरांची स्थळे यायला लागल्यात, तुला माहित आहे का? कसली? कोणाची स्थळ? काय नाही. हे बघ, तुला जेवढं सांगते ना तेवढं ध्यानात ठेव फक्त. मी सांगल त्याच पोराशी लग्न करायचं. आणि हे बघ, आता हितनं बाहेर आलीस की तोंडातनं एक शब्द काढायचा नाही, तुला सांगून ठेवते. बाकी तुला ते पोरगा पसंत नाही की त्यांना कसं पटवायचं ती माझं मी बघते. तू फक्त तुला जे सांगितलंय ना तेवढं ध्यानात ठेव, म्हणजे झालं. काय करावं बाई ह्या पोरगीच? कसं करावं काहीच कळना झालंय. पोरगी नाहीच म्हणते लग्नाला. पुष्पा, तू शांत हो बाय, उगाच रडू नकोस. हे बघ, जे नशिबात आहे ना तेच घडणार आहे. आपण किती बी केलं काय बी केलं ते जे आहे तेच घडणार आहे बघ. पुष्पे, काय अडचण काय आहे ग तिला? नाही, तिचं बी बरोबरच आहे म्हणा. काय बरोबर आहे? लग्न करायचं नाही ही बरोबर आहे वे? अहो नाही, ती नाही. ऐका तरी. मग कसं? जीजी, आता तुम्हीच सांगा, तुम्हाला कसं वाटतंय? जेडी काय म्हणली? शीतलनी फोटो पाठवलाय, त्या पोराशी जर लग्न केलं तर तो कुठं असणार? तिकडं अजिंक्यसारखा. आणि जेडी कुठं राहणार? इकडं तिच्या सासरी, आहे का नाही? होय. मग जेडी म्हणती आता जगती त्यात काय फरक असणार आहे असा? आता बी एकटीच आहे आणि लग्न झाल्यावर बी एकटीच राहणार. आणि ती बी कुणाच्या? तर लोकांच्या घरी. अगं पण सुट्टी लागल्यावरती येईलच की इकडं. हा, आणि आता शीतल तिकडे गेली का नाही तसं तो तिला तिकडे घेऊन जाईलच की. त्यात काय एवढं? अहो तरी बी हो, त्यांचं काय ठरलेलं असतंय वे तवा. पोरगी महिना एकटीच. आणि त्यात काय युद्ध बिद्ध झालं म्हणजे? एकासारखा प्रसंग ओढावला म्हणजे? नाही बाई, मला तर विचारच करवत नाही. अगं पुष्पे, असं काय करते आज? हा, आपला आजा नाही का तिकडे आर्मीत आहे ना? उगाच काहीतरी कसला विचार करतेस तू? नाहीतर काय? तसं असतं तर आर्मीवाल्यांची लग्नच झाली नसती. आता शीतल नाही का राहत? ती काय दुःखात आहे? सगळे आपण आहे की तिच्या बरोबर. अहो तसं नाही. आता लगेच शितलीवर कशाला जाताय? शितलीची गोष्ट वेगळी आहे, झेडीची वेगळी आहे. जीजी, आता तुम्हीच सांगा बरं ह्यांना. जैडीचं एकतरी एकदा असं झालंय, परत एकदा एकट्या जगणं तिच्या नशिबी यावं का? समाधान्या, ती म्हणते ती पण बरोबर आहे. पुरग्यार मनानं खचलिया. तिला कुणाच्या नाही कुणाच्या सोबतीची गरज लागणारच की. होय, मला बी तसंच वाटतंय बघा. मी तिला म्हणली सुद्धा, लाखात एक स्थळ आहे, पोरग बी चांगलं आहे. आता मला काय नको वाटतंय का सांगा? पण तिला संसार करायचा आहे म्हणल्यावर तिचं बी मत घेतलं पाहिजे ना. आणि तिचंच मन कच खातंय म्हणल्यावर तिला बी समजून घ्यायला पाहिजे ना आपण. बरोबर आहे. आपण आपली मतं तिच्यावर नको लादायला. होय, माझं बी एक मन म्हणते, जेडी म्हणते ती बरोबरच आहे. अजिंक्य बी तिकडं, हे बी तिकडं, मग आपल्याला आधार कुणाचा? ती बी खरंच आहे म्हणा. समाधान्या, ती म्हणते पण ती बरोबर आहे. उद्या काय झालं तर तू एकटा तरी काय करणार रे बाळा? हे असं होतंय बघा. एवढं चांगलं स्थळ चालून आलं होतं, मला तर लय कसतर होतंय बघा जीजी. राहू दे पुष्पा, तू नको उगाच मनाला लावून घेऊस. अहो, मला लय काळजी लागून राहिली बघा जेडीची. कसं होणार आहे तिचं कुणास ठाऊक. अगं पुष्पे, नको काळजी करूस. बघ, नाही नाही म्हणतात दिवसात 2 स्थळं आली की नाही तिला, तसे एखादा अजून चालून येईल. डोळं पुस बघू बरं. अगं होईल चांगलं पुरगीचं.
मी शीतलला फोन करून सांगतो हे स्थळ नको म्हणून. हा सांगा. समाधान या, थांब जरा, लगेच नको सांगू, नाही तर शीतलला वाईट वाटेल रे. जयडे येडे जयडे जयडे ए जयडे, आता ही कुठे गेली तिरविरीत घराच्या बाहेर? पुष्पे, तू मगाशी आतमध्ये गेली तेव्हा तिचा राग शांत झाला नव्हता का? एकदा तिने राग डोक्यात घालून घेतला म्हणजे ऐकते का ती कुणाचं? समाधान या, जा बाबा, ती बघ जा कुठे गेली ती. त्या पूर्वीच काही खरं नाही, काय तर डोक्यात घेऊन बसल आणि काय ते जीवाचं कमी जास्त करून घेईल. आओ थांबा, तुम्ही नका काय काळजी करू, ती नाही असं काय करून घेणार. एवढ्या हलक्या काळजाची नाही माझी पोरगी, गेली तर लय तेवढ्यातच जाईल. आणि राग हलका झाला की येईल माग परत. एवढं तडकाफडकी कुठं गेली आता काय माहित. God, why are you not listening? हा? अहो भैया, काय चाललंय तुमचं भैया? सकाळपासून तुम्ही ही गाणी ऐकत बसलाय भैया. चला बरं, उठा उठा चला. Ellen, I need this song. अरे किती इन्स्पिरिंग आहे ती. भैया, इन्स्पिरिंग नाही, इन्स्पायरिंग. अरे दॅट इज दॅट. आता आमच्या भावनेला पण किंमत नाही का? अहो भैया, मी तेच म्हणतोय, भावनांच्या हारी नका जाऊ भैया. अहो आपल्याला लई कामं करायची अजून भैया. तेच काम करायला आधी सुचली तर पाहिजेत काम. काम सुचत नाही म्हणून हे आलमंड खाल्ले सगळी संपलेली आहे. तरी काय सुचत नाही. अहो भैया, मी तेच म्हणतोय, आपण आधी घराबाहेर पडू, गावात जाऊ, गावात काय कमी काय नाही ते बघू भैया. अहो अशानं नाहीतर आपला गावातला होल जाईल भैया. नो, सध्या फक्त आमच्या डोक्यात एकच विचार आहे, त्या जयश्रीवर लग्न करायचं. हे फक्त सत्यात उतरलं पाहिजे. अहो भैया, तुमचं म्हणणं पटतंय की मला. अहो पण सतत तीस धरून नाही चालणार. नो गॉड, व्हाय आर यू नॉट लिसनिंग? आय एम टेलिंग समथिंग ना. प्लीज डू समथिंग. अरे प्रेसिडेंट, तुम्ही केव्हा आलाय? काय झालं? असं का बघताय? काय झालं? काय कळलंय का? मलाच काय कळना झालंय. अहो काय झालं? डोकं सरकलंय माझं. पण काय झालं हे कळल का? आमच्या घरातले, त्यांना मी अशी सुखासुखी बसलेली बघवतीये वय. माझ्या लग्नाच्या मागे लागलेत कधीपासनं. कुठलं तरी पोरगा बी बघितलंय. अहो मग चांगलंच आहे की, त्यात वाईट काय आहे? आता त्यात वाईट काय म्हणजे? आओ मला नाही करायचंय लग्न. अहो जयश्री, असं म्हणून कसं चालेल? आणि अशा किती दिवस तुम्ही सिंगल राहणार आहे? अहो जरा विचार करा जयश्री, आता मुलगा चांगला असेलच, तुमची लाईफ सेट होऊन जाईल ना. अहो असं काय करताय तुम्ही? मी लग्न केलं तर मग पुढं कसं होईल सगळं? कसं होईल म्हणजे? हा? अहो कसं होईल म्हणजे काय? सगळं चांगलं होईल, तुमचा सुखानं संसार होईल. अहो ते कोणीतरी म्हणून ठेवले ना, डर के आगे जीत हे. जे काय व्हायचं ते सगळं चांगलंच होणार. अहो मी काय माझं नाही म्हणत आहे, आपला प्लॅन त्याचं कसं होणार? माझं लग्न झाल्यावर मी त्या घरातनं बाहेर जाणार आणि मग सगळं घर त्या शितलीच्या ताब्यात. अहो असं काय म्हणताय तुम्ही? लग्न झाल्यानंतर सुद्धा होणार प्लॅन कम्प्लीट.
तुमच्या घरच्यांनी मुलगा बघितलाय म्हणलं काहीतरी विचार करूनच बघितला असणार ना. मुलगा घरातल्यांनी नाही, शितलीनी बघितलंय. चल तिचा काय संबंध बरं? अहो तेच तर मी बी म्हणतीये, तिचा काय संबंध? कोण आहे मुलगा? तिकडे फौजीचे कोणतरी अजिंक्यांचं रूममेट आहे वाटतं. त्या शितलीने त्याशी परस्पर बोलून पप्पांना सगळं सांगितलं पण, आणि हे बी पटवून दिलं की तो कसा चांगला आहे ना, आमचं दोघांचं कसं चांगलं जमल. पण एवढं करून ती थांबली नाही, तर तिने फोटो बी पाठवलेत. खरं सांगताय काही? चांगलाय का मुलगा? अहो तो चांगला असेल नाही तर नसल, त्यानं काय फरक पडणार आहे? मला लग्नच करायचं नाही. दिस इज बॅड. दिस इज अ बॅड. दिस इज अ व्हेरी बॅड. आता तुम्ही कोणाशी लग्न करायचं कोणाशी नाही, आता ही ती पोरगी ठरवणार का? ह्याला काय अर्थ आहे? दिस इज अ बॅड. दिस इज अ व्हेरी बॅड. आता ती काल परवा आलेली पोरगी तुम्हाला शिकवायला लागली, ह्याला काय अर्थ आहे? नाही प्रेसिडेंट, ह्याला काय अर्थ आहे सांगा ना मला. मला तर काही सुचनाच झालंय आता. मला एक प्रश्न पडलाय. काय? नाही म्हणजे तुम्ही रागवणार नसाल, चिडणार नसाल तर विचारतो. अहो बोला की. तुम्ही ऐकूनच कसं घेतलं म्हणून तुम्ही तिथलं तिथं झापलं का नाही? कसं असतं प्रेसिडेंट, वेळीच औषध पाणी नाही केलं तर एवढ्या कष्टाने केलेल्या शेतीला कीड लागल. तुम्ही हाना पेस्टिसाइड आणि वेळीच सिच्युएशन आटोक्यात आणा, नाहीतर पुढे सगळं अवघड होईल. आणि तुम्ही सगळं तिच्या म्हणण्याने वागायला लागला तर तुमच्या घरात तुम्हाला काय आम्हाला झोपल. म्हणजे आता काय करायचं मी? काय करायचं म्हणजे फोन करा तिला, झापा. आत्ताच्या आता तिला फोन करते आणि झापते चांगलीच. हा हे असं चांगलं खडसावून सांगा तिला, पुन्हा असं काय करू नको म्हणावं. लाव फोन. तीच ती. हॅलो शीतल. हॅलो जयश्री, काय बघितला का फोटो? लगेच फोन केलात की? पोरगा पसंत आहे वाटतं. अगं मी काय म्हणते ते तर ऐक. आता काय बोलणार आहे तेव्हा? मग लागायचं ना तयारीला? तुम्ही लागा तयारीला तिथं, मी इथलं बघते. आणि मग चांदवडीला आल्यावर आपण. अगं ऐकतेस का जरा? मी तुला काय सांगितलं होतं? काय झालं? काय झालं? काय झालं? हा, मी तुला आधीच सांगितलं होतं ना, माझ्या कामात ढवळाढवळ करायची नाही म्हणून. आणि काय ग, तुला काय करायचंय? मी लग्न करीन नाहीतर आयुष्यभर तशीच राहीन. तुझ्या जीवावर जगते का मी? हा, हे बघ, माझा बाप समर्थ आहे मला पोसायला. आओ जयश्री, असं का बोलताय तुम्ही? मग नाहीतर काय, तुला कोणी सांगितलेले का नसते धंदे करायला? हे बघा, तुम्हाला पसंत नाही का? पसंती ना पसंतीचा इथं प्रश्नच येत नाही. माझ्या आयुष्यात मी काय करायचंय आणि काय नाही हे मी माझं बघीन. आणि मी लग्न करायचं का नाही करायचं ते कुणाशी करायचं हे ठरवणारी तू कोण आहे ग? मला वाटलं. काय वाटलं? हा, काय वाटलं? हा, हिचं लग्न लावून दिलं की ही घराबाहेर जाईल आणि मग मी इथं घरात मोकळी, बरोबर ना? हो, नाही तसं काही नाही. तू परत माझ्या लग्नाविषयी काय बोलच. मग इथून पुढे तू हाय, मी हाय. आओ जयश्री, हे बघा, खरंच माझ्या मनात असं काय नव्हतं. ए गबस तू, तुला मी चांगलीच ओळखून आहे. तू जिजीला आणि पप्पांना येड्यात काढू शकती पण मला नाही. जयश्री, हे बघा, तुम्ही चिडू नका. आपण ना. हॅलो हॅलो जयश्री, हॅलो.